महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. चाकण नाणेकरवाडी बस स्थानक की भाजी बाजार, अतिक्रमण, अवैध पार्किंगने प्रवाशांचे हाल. ग्रामपंचायत झोपेत, पोलिसांचं दुर्लक्ष का? चाकण नाणेकरवाडी येथील बस स्थानकाची अवस्था सध्या अत्यंत चिंताजनक बनली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेले बस स्थानक आता थेट भाजी बाजार, अवैध पार्किंग आणि पे पार्किंगचे मार्केट बनले असून बस स्थानकाचा मूळ उद्देशच हरवला आहे. बस थांब्याच्या संपूर्ण परिसरात भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. त्याचवेळी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची बिनधास्त पार्किंग सुरू असून काही ठिकाणी खुलेआम पे पार्किंगचा व्यवसाय चालू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. परिणामी बस थांबवण्यासाठी जागाच उरलेली नाही, तर प्रवाशांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. या साऱ्या गोंधळाकडे ग्रामपंचायत नाणेकरवाडी पूर्णपणे झोपलेल्या अवस्थेत असल्याचं चित्र आहे. अतिक्रमण हटवणे, वाहतूक शिस्त लावणे आणि बस स्थानक मोकळे ठेवणे ही जबाबदारी असतानाही कोणती ठोस कारवाई होताना दिसत नाही. तितकाच गंभीर प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत, तो म्हणजे पोलिसांचे दुर्लक्ष का? दररोज होणारे अतिक्रमण, अवैध पार्किंग, वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात पोलिसांच्या लक्षात येत नाहीत का, की जाणून बुजून डोळेझाक केली जात आहे? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. नागरिकांच्या ठाम मागण्या: बसस्थानक परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवावं, अवैध व पे पार्किंगवर कडक कारवाई, पोलिसांनी नियमित वाहतूक नियंत्रण ठेवावं, ग्रामपंचायतीनं जबाबदारीने पुढाकार घ्यावा. प्रवाशांच्या सुरक्षतेचा आणि सोयीचा प्रश्न गंभीर बनत असताना प्रशासन नेमकं कधी जागे होणार, हा सवाल आता चाकण नाणेकरवाडीतील नागरिक विचारत आहेत. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी विश्वनाथ केसवड, चाकण, पुणे.